नमस्कार, मी अंशुक काशीड आणि तुम्ही पाहत आहात न्यूज डॉट्स. पुण्यातली सगळ्यात महत्त्वाची नदी म्हणजे मुळा मोठा नदी आणि न्यूज डॉट्स स्टार्टिंगपासून मुळा मोठा नदीवरती आधीपासूनच फोकस ठेवून आहे. मग ते पुनरुज्जीवन प्रकल्प असो किंवा इतर कुठल्या गोष्टी असो किंवा STPचा पण विषय असो. मुळा मोठा नदी एकेकाळी एवढी स्वच्छ वाहत होती की पार तिचा तळ देखील दिसत होता. पण आत्ताच्या पुण्यातली मुळा मोठा नदी जर आपण बघितली तर अतिशय घाणेरडी झालेली आहे आणि ती मुळा मोठा राहिली नसून ती नाळा मोठा झालेली. आपण त्याच दिवशी बोललेलो होतो या गोष्टीबद्दल. पण आता मुळा मोठा नदीमध्ये नेमकं अशा काय गोष्टी होत आहेत तर तुम्ही माझ्या मागे बघू शकताय. तिथं त्या साईडला बरोबर तिकडनं एक ड्रेनेज वाहतंय आणि हे ड्रेनेज अशा ठिकाणी वाहतंय की लांबच्या परिसरातले जी लोक आहेत तिथं त्यांना असं समजून देखील येणार नाही की या परिसरामध्ये कुठलं तरी ड्रेनेज फुटतंय आणि ते वाहतंय. जर तुम्ही मागणं व्यवस्थित बघाल तर तिकडनं वाहत ते ड्रेनेजचं घाणेरडं सांडपाणी, थेट सांडपाणी, म्हणजे STP वगैरे काही नाही. आता ते कुठनं वाहतंय, कसं वाहतंय ते तिकडनं लांबनच आपल्याला दिसतंय. त्या बाजूने ते डायरेक्ट विदाऊट एनी फिल्ट्रेशन, म्हणजे फिल्ट्रेशनचं नावाचा काय प्रकारच नाही इथं, डायरेक्ट मुळा मोठा नदीमध्ये इथे सोडण्यात आलेलं आहे किंवा सोडलं जात आहे. आणि इथे लक्ष कोणाचं कसं काय नाही आहे, कारण की जर तुम्ही आत्ता बघू शकता, आपण आत्ता एकदम बरोबर मुळा मोठा नदीच्या बरोबर मध्ये आहोत, आपण उभे आहोत तिथं बरोबर मध्ये, म्हणजे एकदम बाजूला तो रोड आहे आणि आपण एक्झॅक्टली मध्ये थांबलेलो आहोत. आणि त्या मधीच नदीच्या मधीला जे लगतची बाजूची जी जागा असते त्या जागेवरनं तिथे डायरेक्ट सांडपाणी इकडनं वाहते. आपण अजून थोडंसं पुढे जाऊयात या बाजूनी. आणि जे वाहतंय ते डायरेक्ट मुळा मोठा नदीमध्ये मिश्र होतंय आणि त्याच्यामुळे मुळा मोठा नदीचं जे काही ऑक्सिजन लेवल आहे ते सगळं संपलेलं आहे. आणि इथे आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार मुळा मोठा नदीमध्ये आता आपण ज्या एरियामध्ये आहोत त्या एरियाचं नाव आहे पिंपळे निळक, म्हणजे PCMCच्या अंतर्गत हा पार्ट सगळा पडतो. म्हणजे आत्तापर्यंत पुणे महानगरपालिका ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष करत होती हे माहिती होतं, पण पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं पण ह्या असल्या गोष्टीकडे दुर्लक्ष होतंय. विश्वास बसत नाही. म्हणजे पिंपरी चिंचवडला आपण एक विकसित शहर म्हणून बघतो, पण पिंपरी चिंचवडची ही घाणेरडी व्यवस्था अशी, महानगरपालिकेचं लक्ष कुठे या गोष्टीवरती? का मुळा मोठा नदी घाण होत चालली आहे? मुळा मोठा नदी घाण होत चालली आहे, इंद्रायणी नदी घाण होत चालली आहे, पवना नदी घाण होत चालली आहे. या सर्व नद्यांकडे आतापर्यंत का लक्ष दिलं जात नाहीये? म्हणजे नद्या लिटरली फेसाळत आहेत. इंद्रायणी नदी तर फेसाळलेली आहे पार, आणि दिसताना ते चांगलं दिसतं, पण ते दॅट इज नॉट अ सिम्पटम ऑफ, दॅट इज नॉट अ साइन ऑफ कूलनेस नाही येतो. जेव्हा नदीला फेस यायला लागतो तेव्हा ती काहीतरी एक इंडिकेशन असतं की ती नदीची अवस्था आहे ती बिघडत चाललेली आहे. आणि आता आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार या नदीमध्ये 22 प्रकारचे मासे आहे एकेकाळी सापडत होते, पण आता इथे एकही मासा नाही. मासा सोडा, इथे आपल्याला एक साधं कुठलं पक्षी देखील आजूबाजूला दिसत नाहीये. म्हणजे अशी घाणेरडी अवस्था मुळा मोठा नदीची इथे करून ठेवली आहे. का इथे लवकरात लवकर लक्ष दिलं जात नाहीये? आता इलेक्शन झाल्यानंतर देखील इथे लक्ष दिलं जाणार नाहीये का? इलेक्शनच्या वेळेस सर्व, कोणाला एकाला बोलत नाहीये मी, पण सर्वच जे उमेदवार आहेत ते आश्वासन देतात, पण जी जीवनी असती नदी, एखाद्या पर्टिक्युलर शहराची नदी जीवनी असती आणि तीच जर जीवन असं खराब होत असेल तर ह्याच्यावरती मग स्थानिक लोकांचं लक्ष कुठे? प्रशासन झोपा काढतंय का? हा मला प्रश्न विचारायचा आहे. आणि प्रत्येक वेळेस आता तुम्ही जे आजूबाजूला समजा आपण बघू, प्रत्येक गोष्ट महानगरपालिकेपर्यंत पोहोचते का? तर तो एक मोठा क्वेश्चन आहे. पण जर महानगरपालिकेपर्यंत पोहोचत नसेल तर ही महानगरपालिकेचा कुठेतरी अयशस्वीपणा ठरतोय ना हा. आणि जर महानगरपालिकेचं लक्ष नसेल तर मग स्थानिक प्रशासन काय करते? स्थानिक अधिकारी जे आहेत त्यांना काय झोपा काढायला तिथं पगार देत आहेत का? स्थानिक अधिकाऱ्यांचं लक्ष या असल्या ठिकाणी का जात नाहीये? ही छोटी गोष्ट मुळीच नाहीये. का आतापर्यंत एवढं दुर्लक्ष मुळा मोठा नदीकडे करण्यात आलंय? फक्त मुळा मोठंच नाही तर सगळ्या नदींकडे. हा मला प्रश्न इथे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला विचारायचा आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका म्हणजे विकासाचा आपण ते एक चेहरा बनलाय तो. मग हा चेहरा इथे का डागाळलाय? इथे हा चेहरा? हा मला सगळ्यात मोठा प्रश्न विचारायचा आहे. आणि लवकरात लवकर ह्या नदीचा पुनर्विकास लवकरात लवकर व्हावा. साईड ब्युटिफिकेशन तर त्याबद्दल बोलायलाच नको. इथं आधी मेन नदी जी आहे ती स्वच्छ करा, कारण की आपण बघू शकतोय घाणेरड्या प्रकारच्या जलपर्ण्या शेवाळ नदीवरती लागलेलं आहे आणि त्याचा लिटरली वास यायला लागलाय. इथे आजूबाजूला डास देखील व्हायला लागलेत. म्हणजे इथे फक्त नदीच खराब नाही तर नदीच्या बाजूला आजूबाजूला जी लोकवस्ती आहे, आता तुम्ही बाजूला देखील बघू शकताय, एक हाय सोसायटी आपल्याला एक चांगली दिसतीये, म्हणजे अशी मोठ्या लोकांची, पॉश लोकांची सोसायटी दिसते. पण त्यांना पण रिव्हर व्ह्यू बघण्यासाठी त्यांनी त्यावेळेस घेतली असेल म्हणा, पण त्यांना रिव्हरच्या ऐवजी त्यांनी ते नाला व्ह्यू दिसतोय. जेव्हा ते सकाळी गॅलरीमधनं बाहेर पडतील तेव्हा त्यांना रिव्हर नाही दिसणार तर त्यांना नाला दिसणार आणि समोरचा हा घाणेरडा सांडपाण्याचा ओढा वाहताना दिसणार.
तर ह्याच्यावरती लवकरात लवकर इथल्या स्थानिक प्रशासनाने लवकरात लवकर कठोर कारवाई करावी आणि मुळा मोठा नदी तिच्या गतवैभवाला कधी प्राप्त होणार ह्याचं उत्तर द्यावं. आणि आता त्याच नदीच्या बाजूला आपण पुन्हा थोडंसं पुढे आलेलो आहोत. बाजूला बघू शकता कुठलं तरी भराव काढलेला इथं, कसली माती आहे ही, आणि ही माती त्यांना असं वाटतंय की बहुतेक ते हा भराव टाकले की नदीचा प्रवाह रोखू शकतील किंवा नाही का की नदीला कमी करू शकतायत. हा भराव कुठनं आलेला आहे, कसला भराव आहे हा? झाडं पण इकडची, झाडावरती पण मोठा प्रश्न आहे की आता आजूबाजूची झाडं आहेत त्यांच्यावरती पण प्रश्न आहे. भर टाकून बुजवण्याचा प्रयत्न देखील इथे ह्या नदीमध्ये झाला होता. म्हणजे माती टाकून ते नदी बुजवत आहेत का चिखल करतायत, म्हणजे काय काय चालू आहे इथं? आणि एवढं सरेआम, तसं बघायला गेलं तर सरेआम म्हणण्यापेक्षा ही जागाच अशी आहे ना की इथं काहीही केलं तरी कोणाला काही कळणार नाही अशी जागेवरती सध्या आपण आहोत. म्हणजे हा मागचा जो भरावा आहे तो कुठला भरावा आहे, का काढलाय, एवढा का खोदलाय, आणि त्याच्यानंतर अशाच प्रकारचा भराव पुढच्या बाजूला जो आहे तो नदीत टाकण्यात आलाय आणि नदी कमी करण्यात आलेली आहे आपल्याला आता माहिती मिळते. काय चालू आहे? का नदीशी खिळवाड आणि ह्या प्रकृतीशी खिळवाड कशाला करायची विनाकारण? त्याच्यानंतर मग जेव्हा मुळा मोठा नदी तिचा प्रवाह बदलते आणि नंतर मग लोकवस्तीमध्ये शिरकाव करते तेव्हा मग असं वाटतं की मग आपत्ती आली, मग सरकार नियोजनामध्ये सरकार का व्यवस्था करत नाही. पण नदी कधीच तिचा प्रवाह सोडून वाहत नाही, नदी तिच्या प्रवाहाने वाहते. जसं मागच्या रिपोर्टिंगमध्ये पण आपण म्हणलो होतो, नदी तिच्या प्रवाहाने राहते. पण आता नदीचा हा जर प्रवाह असेल आणि समजा पाऊस आला आणि त्याच्यानंतर धरणातनं पाणी सोडण्यात आलं, नदी ह्याच प्रवाहाने वाहणार आहे. आजूबाजूला जर काही नाही त्या गोष्टींचं अतिक्रमण करण्यात आलं असेल किंवा जर असा भराव टाकण्यात आला असेल तर तो भरावाला पण घेऊन वाहणार ती नदी. त्या भरावामुळे नदी थांबणार नाहीये. जे नदी येणार आहे ती नदी त्याला घेऊन जाणार आहे. हे सगळं प्रकृतीचे नियम आहेत आणि प्रकृतीच्या नियमाच्या अगेन्स्ट जाऊन आपण जर तिथे काहीतरी असले, काहीतरी खोदकाम करणार असू, काही भराव काढणार असू, नदीत टाकणार असू, नदीला फरक पडणार नाही म्हणण्यापेक्षा नदीची जी अवस्था आहे ती खराब होणार आहे. पण जेव्हा पावसाळा येईल, जेव्हा पूर येणार आहे तेव्हा तिचा रुद्रावतावा थांबणार नाही नदीचा. ती जेव्हा त्या अवतारात येते किंवा ती जेव्हा एकदम रागात असते, पण म्हणतो की नदी रागात आहे म्हणून, तर मग ती जेव्हा तिच्या प्रवाहाने वाहते तेव्हा ती सगळं घेऊन पुढे जाते. आणि मग नंतर आपण स्थानिक नागरिकांपेक्षा मग इथे असे आंदोलन किंवा मोर्चे चालू होतात की मुळा मोठा नदीचं पाणी घरात शिरलंय. पण का शिरतंय ह्याचं मुळापाशी आपण का जात नाही आहोत? म्हणजे फक्त नदीतलं पाणी वस्त्यांमध्ये लोकांच्या घरात शिरले की नंतर मग आपण लोकांना मदतीला जायचं, पण मूळ कारण का नाही आपण तिकडे फाइंड आउट करत आहे. मुळा मोठा नदीचे हे इतके एकूण एक पॉईंट्स एवढे निघतील ना, मुळापासून ह्या गोष्टीवरती रिसर्च होऊन लवकरात लवकर मुळा मोठा नदीचा पुनर्विकास व्यवस्थित व्हावा. फक्त रिव्हर साईड ब्युटिफिकेशन नकोय, तर रिव्हरचं एक्झॅक्ट ब्युटिफिकेशन हवंय नागरिकांना. केव्हा मिळणार आहे ते?